कमी व्हायला लागले आणि आज इथे मुंबईमध्ये येऊन हा एक संदेश देण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये जिंकणार कोण हरणार कोण हे दुसरा विषय, पण याच्यामध्ये टीव्ही हरला पाहिजे, त्याच्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याच्यासाठी ही मॅच जी आहे ती इथे होते. अनेक वेळा राजकीय जे नेते असतात ते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये एकत्र येताना दिसत नाही, मात्र टीव्हीचा हा जो कार्यक्रम आहे एक चांगला संदेश या सगळ्या मॅचच्या संदर्भातून जातोय. सगळेच राजकीय पक्षामधील सगळेच खेळाडू इथे आहेत. शिवसेनेमधले आहेत, काँग्रेसमधले आहेत, बीजेपी मधले आहेत, MIM मधले आहेत, आप मधले आहेत, सगळेचे सगळे इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. यासोबतच आपण बघतोय की ज्यावेळेस सुनील शेट्टी आले ते म्हणाले की आमच्यापेक्षा फिट जे आहेत ते आम्हाला आमचे खासदार वाटत आहेत, आम्हाला हरवतील अशी भीती आहे. तर त्यांची भीती जी आहे ती खरं ठरव, त्यांना शुभेच्छा हरण्यासाठी. पण मला वाटतं जेवढं होतं फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी तेवढं आम्ही करत असतो. त्यांची टीम जी आहे ती रेग्युलर खेळत असते. क्रिकेटच्या मॅचेस आम्ही कधीतरी खेळतो. नक्की ही मॅच देखील खासदार नेता 11 कसे जिंकतील यासाठी पूर्ण प्रयत्न असतील. प्रॅक्टिस केले तुम्ही सगळ्यांनी? प्रॅक्टिस काय थोडीफार जेवढा वेळ मिळतो आम्हाला आमच्या शेड्यूलमधून तेवढा करतो आम्ही प्रॅक्टिस. आमच्याकडनं शुभेच्छा की तुम्ही मॅच जिंकू आणि या सगळ्या अभियानासाठी देखील शुभेच्छा. तर नक्कीच ही मॅच जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे अभिनेते आहेत ते नेहमीच प्रॅक्टिसमध्ये असतात, मात्र या मॅचसाठी आम्ही खास तयारी केली. जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न असेल, मात्र हारणं आणि जिंकणं हे महत्त्वाचं नसून टीव्हीला हरवणं हे महत्त्वाचं आहे, असा संदेश आहे तो श्रीकांत शिंदे यांनी इथं दिलेला आहे. कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. शूट थे लेकिन उसके बावजूद सब इकट्ठे हुए हैं. मैं आप सबका बहुत धन्यवाद करता. थँक यू. सोहेल भाई. तर MCAच्या मैदानावरती नेते आणि अभिनेत्यांमध्ये हा क्रिकेटचा सामना आता सुरू होतोय आणि त्याची थेट दृश्य आपण पाहतोय. करोड़ों लोग आपको डिजिटल मीडिया से लेके इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया तक देखते हैं और पीछे पड़ते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.